नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे। या प्रकरणी भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संघटक विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत धडगाव तालुक्यातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी धडगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी नंदुरबार विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि मानहानिकारक भाषा वापरली। या प्रकरणी नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित हे आदिवासी समाजाचे प्रमुख लोकप्रतिनिधी आहेत। त्यांच्याबद्दल असे वक्तव्य केल्याने केवळ त्यांच्याच नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। धडगाव तालुक्यातील माजी भाजपा सचिव शिवाजी दादा पराडके, ॲड. वसंत वळवी, डॉक्टर भरत वळवी सह कार्यकर्ते, आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आदिवासी समाजाने पोलीस प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। नोंद झालेल्या गुन्ह्याचा तपास तात्काळ पूर्ण करण्यात यावा, संबंधित आरोपी विजय चौधरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशा प्रकारे द्वेष आणि तेढ निर्माण करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा आणि कायद्याच्या राज्याचा सन्मान राखण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणी पुढे काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। माजी महामंत्री विजय चौधरी यांनी आमचे नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आणि संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित साहेब यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे अत्यंत गंभीर आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये असं वरिष्ठ पदावर राहून पक्षातील कार्यकर्त्यांवरती किंवा नेत्यांवरती असं मोबाईलद्वारे आणि संभाषण करणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं, एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही। आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे पक्ष वाढवण्यासाठी तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांची भेटीगाठी जाऊन पक्ष वाढवण्याचं काम करतात आणि वरिष्ठ पदावरचे पदाधिकारी अशा पद्धतीने जर पक्षांतर्गत मतभेदाचं राजकारण जर करत असेल ते पक्षाची वाढ कशी होईल हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे। आणि अशा पद्धतीने विजय चौधरी जे आमचे जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आणि हिनाताईवरती जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे सोशल मीडियावरती त्याचे सखोल चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीने वादग्रस्त करणं एकदम अत्यंत चुकीचं आहे आणि याची सखोल चौकशी होऊन आणि याची चौकशी करावी। आणि एखाद्या वेळेस या गोष्टीमध्ये वरिष्ठ काही मोठ्या नेत्यांचे सुद्धा याच्यामध्ये पाठबळ होऊ शकतो आणि एखाद्या वेळेस या लोकांनी गावित परिवारावरती घातपाताचं सुद्धा करण्याचे काही षडयंत्र रचलं असेल याच्या सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। म्हणून याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आज धडगाव पोलीस स्टेशनला आम्ही सर्व कार्यकर्त्यांसहित आज निवेदन देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। आज धडगाव तालुक्यातील समस्त गावी साहेबांवर प्रेम करणारे आणि या आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून धडगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही गेल्या काही दिवसापासून नंदुरबारचे आमच्या समाजाचे आदरणीय नेते विजयकुमार गावित साहेब आणि हिनाताई गावित यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी अतिशय अश्लील आणि अपमानजनक जे वक्तव्य केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये जी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती प्रसारित झालेली आहे त्याच्यामुळे आमच्या नेत्याच्या या ठिकाणी खूप मोठा अपमान या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण समाजाच्या या ठिकाणी एक अपमान आणि भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यासाठी नंदुरबार येथे गुन्हा जरी दाखल असला तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। झालेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित आरोपीला तत्काळ त्या ठिकाणी अटक करून त्या ठिकाणी न्याय द्यावा। रात्रंदिवस पार्टी पक्षासाठी कार्यकर्ते नेहमी
या ठिकाणी कार्यरत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक आदिवासी समाजाच्या नेत्याला कसं मागे ठेवायचं आणि त्याला कसं संपवायचं याचं पूर्ण कट कारस्थान या ठिकाणी या लोकांनी रचलेलं आहे। आणि या पद्धतीने जर असं आमच्या नेत्यावर अन्याय अत्याचार आणि आमच्या नेत्याचं कट कारस्थान रचून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं कोणी बघत असेल तर आम्ही समस्त आदिवासी समाज रस्त्यावर उतरून त्याला जाग विचारणार आणि त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दिला आहे। संबंधित आरोपीला तत्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा याचा परिणाम भविष्यामध्ये भोगावा लागेल असं या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। आपकी जय आदिवासी।